तर बांगलादेशमधील हिंसाचाराचा कांद्याला मोठा फटका बसलाय। भारत बांगलादेश सीमेवर नाशिकमधून गेलेले कांद्याचे अनेक ट्रक हे सीमेवरच अडकून पडले आहेत। 70 ते 80 ट्रक बांगलादेशच्या सीमेवर अडकल्याची माहिती मिळते। बांगलादेशमध्ये 80,000 टन कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्राने परवानगी दिली होती आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून जवळपास 70 ते 80 ट्रक कांदा जो आहे, जो महाराष्ट्रातून भारतातून निघाला, तो आता बांगलादेशच्या सीमेलगत अडकल्याचं दृश्य जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळत आहे। आपण बघतोय की नाशिकच्या कांदा मार्केटमधून जो कांदा बांगलादेशसाठी निघाला होता त्यापैकी जवळपास 70 ते 80 ट्रक कांदा जो आहे तो बांगलादेशच्या सीमेलगत अडकल्याची माहिती समोर येते। बांगलादेशमध्ये जो कांदा या ठिकाणी पाठवला जातो तो कांदा जो आहे त्या कांद्याचे जवळपास 70 ते 80 ट्रक जे आहेत ते बांगलादेशच्या सीमेलगत अडकल्याची माहिती समोर येते। अर्थात शासनाच्या वतीनं या संदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। यापैकी काही गाड्यांना सोडण्यात देखील आलेले आहेत, मात्र काही कागदपत्रांच्या अभावी काही ट्रक जे आहेत ते बांगलादेशच्या सीमेलगत अद्यापही थांबलेले आहेत आणि त्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष असतील, अधिकारी, प्रशासकीय पातळीवर या संदर्भातले प्रयत्न सुरू आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।